महापौर कुठल्या पक्षाचं होईल असं वाटतंय? भाजपचं होईल असं वाटतं. भाजप म्हणजे महायुती जरा जोरात चालू आहे. पारड जर बीजेपीचा आहे, महापौर भाजपचाच होणार. विकास चांगला आहे. पहिला महापौर होण्याची भाजप कारण राऊतसाहेब आल्यामुळे आमदार असल्यामुळे चांगलं काम चालू आहे. एक तरबीज होणार. बीजेपीचा जो आहे आता सांगायचं म्हणजे आजपर्यंत आमदार झाल्यात त्याच्या सगळ्यात एक नंबर आमदार राहुल आव्हाड. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या मनामध्ये काय आहे, त्यांचा नगरसेवक त्यांच्या मनातला नेमका कसा आहे, यासह अन्य घडामोडींचा आढावा आपण घेत आहोत या केके न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. मी सध्या उभा आहे प्रभाग क्रमांक 4 मधील या जिजामाता नगरमध्ये स्वामी अपार्टमेंट नजीक असणाऱ्या या उद्यानामध्ये मी उभा आहे. सायंकाळच्या वेळेला व्यायामासाठी आलेले काही नागरिक आहेत, फिरण्यासाठी आलेले नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीचा नगरसेवक त्यांना या इचलकरंजी महानगरपालिकेचा हवा आहे, महापौरपदी कुठल्या पक्षाला संधी मिळेल, याचा अन्य घडामोडींचा आढावा आपण या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नमस्ते. नमस्ते. मैफिल बसलेल्या आहे सायंकाळच्या वेळेला आणि महानगरपालिकेचा धुमाकूळ सुरू आहे. काय एकंदरीत एक राजकीय चित्र या इचलकरंजीमध्ये आहे? इचलकरंजी म्हणजे सर्व पक्षाचा जोर आहे. सर्व पक्षात जोर आहे. सर्व पक्षाचा जोर आहे एकदम. बर. मग आता बघूया कोण त्यातनं येते, काय राहते वगैरे, असं आहे ना. सगळी आता जोरानं काम करायला लागली एकदम. बर. निवडणुकीला राहिलेले उमेदवार आपल्यापर्यंत पोहोचायला लागलेत, प्रचार करायला लागलेत, आपले विजन सांगायला लागलेत, आश्वासनं द्यायला लागलेत. काय आश्वासन देतात तुम्हाला त्या निवडणुकीत? काय सुधारणा करू, पाण्याची व्यवस्था करू, बर. गटारीची व्यवस्था करू वगैरे, हेच की, दुसरं काय. बर. रस्त्याचं काय चालूच आहे, बर. प्रदूषण मुक्त करू. मग हे आश्वासन देत असताना कुठेतरी पूर्तता करतील असं वाटतंय काय? आता काय आतापर्यंत तेच ऐकत आलोय सगळ्यांचं, आता पण तेच ऐकायचं. मग कसा असावा निवडून येणारा नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून कसे असावे? काम करणार असावा. निवडून गेल्यानंतर बाबा काम झालं पाहिजे आपल्या भागातलं, इचलकरंजी गावातलं, असं आहे ना. आता मग एकंदरीत दुरंगी लढत काही ठिकाणी होते, काही ठिकाणी बहुरंगी आहे. काय वाटतंय कुठल्या पक्षाचा किंवा कुणाचा या ठिकाणी जोर तुम्हाला दिसून येतो? नाही तसं सांगता येणार नाही. तसं प्रत्येकाने जोर लावलेला आहे, चांगली मनापासून सगळ्यांचा आहे. सगळ्यांचा जोर आहे. पण पहिला महापौर या पहिल्या महानगरपालिकेचा होणार आहे. माझ्याच पक्षाच्या उमेदवाराची पाठी त्या महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून लागली पाहिजे असं प्रत्येक पक्षाला वाटतं. वाटतंय. मग एकंदरीत मनापासून सांगा की कुठल्या पक्षाचा महापौर होईल? नाही तसं सांगता येणार नाही सर, नाही सांगता येणार. कारण सांगता येतं पण तुम्हाला सांगायचं नाही नाही असं असं काय विषय नाही हो. मनात काय आहे ते कसं सांगणार, सांगायचं. बरं. अजून आणि 8 दिवस आहेत, तोपर्यंत आणि काय होतंय काय सांगता येते ना. बरं. त्यामुळे काय तसं नाही, परिवर्तन होऊ शकेल, काय सांगता येते. पाण्याचा प्रश्न इथला बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. इथले आता आमदार काय पाण्याचा प्रश्न सोडवतील काय? आमदार काय आणि खासदार काय सगळी जरी असली तरी आतापर्यंत सोडवलं नाही, आता काय सोडवणार आहे? आता 8 दिवसांनी पाणी येते एकदा. काय होणार काका इचलकरंजी महानगरपालिकेत कशी लढत होते आता? सगळं लढत चाललेलं आहे. बरोबर आहे. आपलं काहीतरी हे करून फळी बाजून घ्यायला आलंय आणि सगळेजण आश्वासन मात्र मोठं करते. एक वेळा निवडून गेले परत तिकडे तोंड दाखवत नाही. काम करतो म्हणून 17 कामाचे नाव सांगणार, रस्ता करतो, पाणी आणून देतो, एखादी डोळ्यात पाणी येतोय पण घरात चावीला पाणी येत नाही. परिस्थिती असा आहे. 8-8 दिवस 10-10 दिवस खासदार असू दे, आमदार असू दे, त्याच्या बाबाला बी आता पाणी आणायचं होत नाही. हे आम्हाला तरी वाटतंय. नुसतं आश्वासन नव्हतं आता. अनेक पक्षाचे उमेदवार आता प्रचाराला यायला लागलेत. एकंदरीत वारं कोणाचं दिसतंय? वारा तसं काय सगळ्यांचेच जोर आहे. कोण ढोल वाजवत येतात, कोण टिमकी वाजवत येतात, कोण काय वाजवत येतात. सगळं म्हणजे मजाच चाललंय सगळं. मैदान कोण मारणार असं वाटतं इचलकरंजी? असं काय सांगू शकत नाही. कशी लढत इचलकरंजी होईल? सुंदर आहे. सगळीकडं सगळ्यांनी जोर लावलेला आहे. सगळ्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या इच्छेनं आपल्या पद्धतीने आपापली उमेदवारी सगळेजण व्यवस्थित लढत आहेत. इचलकरंजीचे प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि या महत्वाच्या प्रश्नावर ते सगळ्यांनीच एकत्रित येऊन काम करणं गरजेचं होतं आणि त्यानुसार त्या पद्धतीनं कामाचं प्रयोजन नियोजन चालू आहे. आता कोण बाजी मारेल याच्यापेक्षा जो कोणी येईल त्याने संपूर्ण इचलकरंजी शहराचं किंवा इचलकरंजी आसपासच्या सगळ्या भागाचं एक चांगला त्यांनी मार्ग दाखवून चांगल्या पद्धतीनं सेवा करावी अशी आम्हा सगळ्यांना वाटतं. तरी अनेक पक्षाचे अनेक उमेदवार आहेत, काही महत्वाचे पक्ष आहेत. दुरंगी लढत काही ठिकाणी होते प्रामुख्यानं. त्या दुरंगी लढतीमध्ये वारं कुणाचं दिसतंय या ठिकाणी? तसं म्हणलं तर आता जो पक्ष आहे म्हणजे सध्या जे राजकीय पक्ष आहे त्याचं वारं जरा दिसतंय. बघूया काय त्या पद्धतीने चालू आहे सध्या. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? मला असं वाटतं की सगळ्यांना एकमेकांचं सहाय्य घ्यावं लागेल असं वाटतंय. एकंदरीत वातावरण थोडस वेगळं वाटतंय सध्या. काही वेळा पुढे म्हणजे विरोधी पार्टी आहे ती पण चांगल्या पद्धतीनं काम करते.
म्हणजे प्रचाराच्या दृष्टिकोनातून त्यांचा पण सध्या चांगला योग आहे. आणि भाजप पक्ष किंवा शिवसेना असेल किंवा त्याच्याबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांचे असेल, यांचाही चांगला जोर आहे. पण आपल्या इथं इचलकरंजीमध्ये जे सध्या स्थानिक पक्ष, स्थानिक जे लोक आहेत, त्यांच्यावरती बरचसं राजकारण अवलंबून आहे. महापौर कुठल्या पक्षाचं होईल असं वाटतंय? भाजपचं होईल असं वाटतं. कशामुळं? एकंदरीत वारं आहे, आतापर्यंतचा इतिहास आहे, ह्याच्यावर भाजपच्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही? आहे, चांगलं आहे, संतुष्ट आहेत माणसं. बर. तरी एकंदरीत चांगल्या पद्धतीचं काम करतात अशा पद्धतीचं दिसून आलंय. खरोखर त्यांची कामं आहेत का नुसतं कागदावरची आहेत? आता ते लोकांना सगळ्यांना मतातून दिसणार. इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी तापलेली आहे, प्रचार जोरात सुरू आहे. हा, काय वाटतंय? महापालिकेवरती काही काळ प्रशासक होता ना, निवडणुका आता लागलेल्या आहेत. निवडणुका बऱ्या का प्रशासक चांगलं? निवडणुका तर व्हायलाच पाहिजेत. प्रशासक आता नेमला तात्पुरतं नेमला असेल, पण आता इलेक्शन तर व्हायलाच पाहिजे. जनतेतून चांगले लोक निवडून यायला पाहिजेत पालिकेत आणि जनतेची चांगली कामं झाली पाहिजे, तेवढीच अपेक्षा आहे. कसा पाहिजे आज निवडून येणारा नगरसेवक? कसा पाहिजे? चांगला म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तो हे नाही पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार नसला पाहिजे, स्वच्छ पाहिजे आणि कारभार स्वच्छ करणारा माणूस पाहिजे, जनतेची गाऱ्हाणे सोडणारा माणूस पाहिजे. आता असा या भागात उमेदवारी मिळवलेला किंवा निवडणूक लढवणारा कोण आहे? एवढं मी सांगू शकत नाही. एवढं पारडे कोणाचं वाटतं एकंदरीत, कुठल्या पक्षाचं? सध्याच्या परिस्थितीत काय सांगू शकत नाही. याच्यामध्ये कसं झालंय, ईव्हीएमच्या बऱ्याच तक्रारी आहेत. त्याच्यामुळे लोकांचा कुणाचा विश्वास आहे, कुणाचा विश्वास नाही. त्याच्यामुळे सांगता येत नाही नेमकं काय होईल, हे सांगता येत नाही. इथल्या स्थानिक आमदारांची कामं कशी आहेत? स्थानिक आमदारांची कामं चांगली आहेत, चांगले आहेत. पहिला महापौर कुठल्या पक्षाचं होईल असं वाटतं इथं? एवढं निश्चित सांगू शकत नाही. मनात काय वाटतंय तरी? मला वाटतंय नवीन जे आता आघाडी झालेली आहे, शिवशाहू ह्याचा व्हावा असं वाटतंय. महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना उमेदवारांचा प्रचाराचा जोर वाढलेला आहे, पण हे उमेदवार ज्यावेळेला प्रचार करायला येतात त्यावेळेला कुठलं आश्वासन आपल्या समोर येतात? महानगरपालिका प्रथम झालेली आहे आपल्या शहराची, त्या उमेदवारी सुद्धा आपलं प्रशासकीमध्ये जनतेची कामं होती, आजच्या आसवन दिली पाहिजेत असं माझं मत आहे. त्या नावाचं वगैरे सांगून लोक दिशाभूल करणं आणि त्याचा परिणाम मग पुढे होतो. कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? नगरसेवक आपल्या महानगरपालिकेची कामं करणारा पाहिजे, त्याचा त्याला परिपूर्ण अभ्यास पाहिजे, जे योग्य आहे ते त्यांनी कामं करावीत. काय वाटतं? थांबा एक मिनिट. एकंदरीत आता ही निवडणूक होत असताना दुरंगी होते, प्रामुख्याने लढत. वारं कोणाचं एकंदरीत इचलकरंजी शहरात दिसून येते? आता कसं आहे, वाऱ्याबद्दल काय एवढा मी जास्त नसतोय, त्यामुळे मला जास्त काय माहित नाही. मतदान आपलं आहे, त्यामुळे वाऱ्याबद्दल काय मला सांगता येणार नाही. 4 नंबर प्रभागात कामं काय झाल्यात का इथं? आणि आम्ही आमचा 5 नंबर आहे मतदान. एकंदरीत मग आता शहरातला पहिला महापौर होणार आहे, कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतं? आता शेवटी कसं आहे, सत्ता बळावरती अवलंबून राहणार ना. काय होणार आहे इचलकरंजीत? काय चांगला यायला पाहिजेत, नगरसेवक चांगले पाहिजेत. पाण्याचा प्रश्न आहे महत्वाचा, मेन पाणी. सगळे आता जवळजवळ 10-20 वर्ष झालं हेच चालू आहे, पाणी देणार पाणी देणार, कोण देत नाही पाणी. आणि कुठनं देणार ते पण अजून सांगितलेलं नाही, नुसतं देणार म्हणतात. मग त्याचं काहीतरी हे पाहिजे ना. आम्ही इकडच्या बाजूतून देतो, त्या काळमोडीतून देतो, कुठं ते सुळकुडचं देतो, कुठनं देणारे काही नाहीत. परवा मुख्यमंत्री आले, सत्ता मिळाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मिटणार, तुम्हाला पाणी देणार म्हणून सांगितले. काय वाटते? सांगितले हो, 3 वेळा सांगितले, पण कुठनं देणार पाणी? आई त्या पंचांगीतनच देणार काय? काळमवाडीचं देणार, सुळकुटचं देणार, कोणतर केलं तर वारणेचं देणार, कुठनं देणार हे सांगितलेलंच नाही. पाणी देणार हे 3 वेळा, म्हणजे विधानसभेपासून हेच चाललंय. एकंदरीत काय होईल, कुठल्या पक्षाचा महापौर या महापालिकेच्या निवडणुकीत होईल असं वाटतं? सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. नाही सांगताय. दोन्ही तुल्यबळ आहेत. तुल्यबळ आहे, तरी पारडं कुणाचं वाटते? तसं काही सांगता येत नाही, दोन्ही तुल्यबळ आहेत. बोला की. महानगरपालिकेची धामधूम सुरू आहे, बरोबर आहे की नाही? आहे की. काय आता शहरातली लढत प्रामुख्याने कशी होते? सध्या तर बघा सगळं वातावरण जरा हेच आहे. आता भाजप म्हणजे महायुती जरा जोरात चालू आहे. आता हे नवीन आता आले कुठलं ते शिवशाही काय शिवशाही, ते पण जरा जरा आहे. तर काय लोकांच्या मनात काय काय कळत नाही हो. कारण कसं होतं, जी पहिली होती की नाही सगळे कट्टर काँग्रेसवाले, ते सगळे आता भाजपमध्ये गेल्यात. काय भाजपमध्ये कसं आले, आता पहिली दोन्ही ते होतीच, नेमकं तिकीट कुणाला द्यायचं कुणाला नाही, लोकांचा असा मुळा झालाय असा. त्यामुळे काय झालंय,
जे आता बाहेर आता जे अपक्ष वगैरे उभारल्यात का नाही किंवा दुसरी आता युती वगैरे कार्यरत आहे दुसरी, त्यामुळे काय लोकांनी जरा थोडं पण नाराज आहे. पारडं कुणा जवळ होतं या निवडणुकीत? हे भाजप शिवसेना हो. का बरं? कारण जे आहेत की नाही कामं केलेली बी आहेत हो त्यातली कट्टर आहेत चांगली कामं केलं? कामं केलेले आहेत की त्या. खरोखर केलं तर नुसतं कागदावर केलं? नाही ठराविक लोक आहेत हो. बर. आता तुम्ही इकडे खाली गेला तर राजू बंद्रे वगैरे आहे, ते काम एक नंबर आहे. मग लोक आता मला सांगा, मतदान करताना माणूस बघून करणार का पक्ष बघून करणार? माणसं बघूनच करणार सोडा. आणि नाही ठराविक लोक कामं बघून करणार. कामं म्हणजे माणूस जो काम करणार त्याला मतदान करणार. आणि जे सुशिक्षित आहेत स्टँडर्ड बाबा वरती कुठलं सरकार आहे काय आहे त्याला बघून त्यांनी करणार. मामा, आता ही निवडणूक होते, उमेदवार फायला लागले प्रचाराला. निवडून येणारा नगरसेवक कसा असावा असं वाटतंय? काम करणारच पाहिजे. काम करणार. आणि काय झालंय, मुख्यमंत्री आता इथे काल बरोबर पर्चासाठी आले, परत आता आज येणार आहेत, त्याच्यावर आता चर्चा गावात जास्त चालू आहे. मुख्यमंत्री इथे यायची काय गरजच नाही हो. स्थानिक महानगरपालिका निवडणूक आहे. आता एक वेळ येऊन गेले, प्रचार सुरू झाला, आता आणि तिने येणार आहेत. तेव्हा आता शवा आघाडीने मुद्दा उपस्थित केलाय की बाबा वरच्या लेवलला एवढं काय इथं कधी काय. तुम्हाला काय वाटतंय, कुठल्या पक्षाचं वारं इचलकरंजीत दिसून येत्या निवडणुकीत? वारं दोघांचं समान आहे आता. कारण काय यांच्याकडे जास्त पैसा झालाय, सत्ता जास्त असल्यामुळं ही माणसं जास्त उड्या मारायला लागतात. पारडं कुणा जवळ असं वाटतंय? पारडं जर बीजेपीचं आहे, पण आता ते लोक शानी लोक जे आहेत की नाही ती शवा आघाडीकडे थोडी जरा वळणार आहेत. मग लोक संधी कोणाला देतील सत्तेची? सत्य संधी ते आता सांगता येणार नाही. कारण का माहिती काय, माणसं शानी झाल्यात त्यात. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? महापौर भाजपचाच होणार. कामं नाही म्हणताय खरं काय? कामं म्हणजे भाजप सत्ता आता येणार हो. अगोदर कामं भाजप करतील का ती? गेल्या टायमाला भाजपनं सत्तेवर होती त्यावेळी कामं केल्यात की अंकलाच आम्ही अखंड 5 वर्ष होते नगराध्यक्ष पदावर. कामं करतील की. या कामाच्या जोरावर परत आणि संधी मिळवतील काय? संधी मिळेल त्यांना, पण काटावरच बहुमत राहणार, फुल बहुमत येणार नाही. या पहिल्या महापालिकेची निवडणूक शहरात कशा पद्धतीची असेल, कुणा कोणामध्ये लढत असेल असं वाटतंय? राजकारणामध्ये आता ऍक्च्युली काय आहे, पहिला पब्लिक जे आता आहे त्यांची पहिला गैरसोय जी आहे ती पहिला झाली पाहिजे व्यवस्थित. कारण आता आपण बघायला गेलो तर रस्ता जी मुख्यमंत्री येतात किंवा आमदार खासदार लोक पहिला येतात इथं आपल्या सिटीमध्ये, तर पहिला रस्ताच आपला व्यवस्थित नाही आहे, तर पहिला रस्ते पहिला जाणीव करून पहिला घेतली पाहिजे. रस्त्यामुळे पहिला ऍक्सिडेंट होतात, लोकांचे जीवितहानी होत्या, त्याला जबाबदार कोण? आमदार खासदार किंवा मंत्री लोक हे डायरेक्टच चला म्हणतात आणि विषय मिळतो तिथं त्यांचा. आता निवडणुकीला उभं राहिल्यानंतर उमेदवार आश्वासन द्यायला लागलेले आहेत, हो बरोबर आहे. मतं मागायला लागलेले आहेत. निवडून येणारा नगरसेवक कसा असावा असं वाटतंय? काम करणारा पाहिजे ऍक्च्युली, म्हणजे खरं ऍक्च्युली प्रत्येक जे पब्लिसिटी आहे त्याला ते साथ देणारा पाहिजे. त्यांच्याकडे कामं जे आपल्याकडे त्यांच्याकडे करून घेतली पाहिजे, ती विकास झाला पाहिजे सगळ्या गोष्टीचा, तर त्याला आपण मत देऊ शकतो व्यवस्थित. एकंदरीत कुठल्या पक्षाचा जोर तुम्हाला इचलकरंजीत दिसतोय? तसं सांगू शकत नाही, कारण का प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक हे सुरस आहेच. खरं ऍक्च्युली काय आहे, जो आता प्रत्येक भागामध्ये काम करणार बाबा खरोखर त्याने आता 5 वर्षापूर्वी काम केलेलं आहे त्यालाच तो निवडून देणार. मग काय वाटतंय, पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल इचलकरंजीत? तीच म्हणते, तसं काय सांगू शकत नाही. सगळे पक्ष आहेतच. काय चर्चा चालू आहे दोन मित्रांच्या? काय आता राजकारणाचा विषय जास्त आहे. राजकारणाचा काय म्हणते राजकारण इचलकरंजीतलं? आमचं मत काय मध्ये काय, कुठलं बी सीट होऊन दे, कुठले लहान म्हणजे कोण, मला म्हणजे युवा पिढी यातलं यावं असं मला वाटतंय. कोणी बी असणे, भाजप असणे, शिवशाह असून दे, कुठली अपक्ष असणे काय बनणे, आता हे नवीन काहीतरी पाहिजे. कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? नवीन निवडणुकांना प्रत्येक गोष्टीत कामं करणं, धावपळ करणं, म्हणजे प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणंही गरजेचं आहे. गटरी म्हणा काय असेल, रस्ते, ह्या प्रत्येक गोष्टीत लक्ष देणं करणं, प्रत्येकांचे मत मानणं, मत बघणं, मतांचं नियोजन बनणं घेणं, आमचं मत आहे त्याच्यावर. कसा या भागाचा विकास कसा आहे? विकास चांगला आहे, विकास चांगला आहे. आम्ही असं म्हणत नाही की बाबा कुठले ह्या पक्षातून त्या पक्षातून. आमचं मत काय आहे की जो पक्षी आहे ते पक्ष जर आला तर ते काम करणं गरजेचं आहे, आमचं मत आहे. आता ही पहिली महापालिकेची निवडणूक आहे, पहिला महापौर होणार आहे. कुठल्या पक्षाला संधी मिळेल पहिला महापौर होण्याची? भाजप. भाजप का बरं असं वाटतंय? कारण भाजपाचं काम आहे ना, सत्ता आहे त्यांची, सत्यामुळे कामाचे जास्त होणं हे गरजेचं आहे. काम चांगलं आहे का वाईट आहे त्यांचं? चांगलं आहे, वाईट कुठं म्हणते, चांगलंच आहे काम. सत्तेचं काम चांगलं आहे, तर नेतृत्व चांगलं ठेवून आपलं हे काम होणं गरजेचं आहे. आम्हाला वाटते की युवा पिढीमधलं कोणतरी यावं, काहीतरी त्यांना चान्स मिळावं असं मत आहे. इचलकरंजी कसं आहे भाजपचं काम? चांगलं आहे, कारण राहुल साहेब आल्यामुळे, आमदार असल्यामुळे चांगलं काम चालू आहे आणि इथनं पुढे चांगलंच होणार.
पण विरोधकांचं त्यांना आव्हान कशा पद्धतीने कितपत असेल भाजपला? आव्हान असं काय नसणार आहे की त्यांना कोण आव्हान करणार आहे किंवा काय कुठल्या गोष्टीचं आव्हान करणार आहे? काय सगळं चांगलंच आहे. त्यामुळे काय साहेबांच्या बद्दल काय आव्हान कोण करू शकतच नाही ना. त्यामुळं मग लढत एकतर्फी होणार का चुरशीची होणार? एकतर्फीच होणार. एकतर्फी होणार. एकतर्फीच होणार. काय सांगाल कशा पद्धतीनं इचलकरंजीचं राजकारण आहे? कसा पाहिजे तुम्हाला निवडून येणारा नगरसेवक? नगरसेवक काय काम करणार भागातली सगळी म्हणजे काम करणारच पाहिजे. म्हणून आता आम्ही 5 नंबर भागात राहतोय, 11 नंबर भागात राहतोय. तिथं चांगलेच आहेत म्हणजे राजू बोंद्रे, प्रदीप धोत्रे सगळे चांगलीच माणसं आहेत. म्हणजे यंगमान आहेत आणि बीजेपीची काम करणारच आहे. त्यामुळं माझा परवा आरक्षणचा मुद्दा होता, आरक्षणचा मुद्दा पण उठवू म्हणजे आरक्षण पण उठवले त्यांनी. त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे. त्यामुळे बरोबर केले काय कसं कागदावर केले? आता म्हणजे कागदावर तर नाही पण सगळं खरोखर झालेलं आहे. आणि गटरी बिटरी पाण्याचा प्रश्न पण चांगला आहे. आता जोर कुणाला दिसतोय आता या निवडणुकीत? मग कुठल्या पक्षाचा? बीजेपीचा जोर आहे. कशामुळे त्यांचा जोर दिसतोय? कारण उमेदवार पण चांगले आहेत काय आणि काम करणारे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जोर आहे. कामं कशासाठी करतात? खरोखर लोकांचा विकास हवा म्हणून करतात का मतासाठी कामं करतात ती? नाही आता गेली आता म्हणजे आमच्या इथं रस्ता नव्हता, रस्ता झाला, गटरी झाली, काय स्वच्छता विभाग पण चांगला आहे, रोज घंटा गाडी इथे आहे. त्यामुळे आणि समजा काय तर नसलं म्हणजे प्रॉब्लेम आला तर लगेच फोन लावल्यावर ऍक्शन डिसिजन घेतात लगेच. त्यामुळे चांगले नगरसेवक. पहिला महापौर कोणाचा म्हणायचा आहे तुम्हाला? बीजेपी. बीजेपी आमदार बीजेपीचे इथले, त्यांचं काम कसं आहे इथलं? आता सांगायचं म्हणजे आजपर्यंत आमदार झाल्यात त्याच्या सगळ्यात एक नंबर आमदार राहुल आवाडे. कारण काय माहिती आहे का स्वतः फील्डवर उतरून काम करणारा माणूस आहे आणि यंग असल्यामुळे कसं माणूस एक नंबर आहे. काम त्यांची एक नंबर आहे. पण इथं पाण्याचा प्रश्न अजून मिटलेला नाही म्हणतात लोक, त्यांनी काय कोण लक्ष दिलं नाही इकडे म्हणतात. आता कसं आज पतूर एवढं इतकं वर्ष पाण्याचा प्रश्न आहे काय अजून मिटा नाही. मग तर ह्या 5 वर्ष यात राहुल आवाडे म्हणजे पाण्याचा प्रश्न मिटवला. आता ते 25 काय टीएमसीचे ते काम चालू आहे. त्यामुळे ते पाण्याचा प्रश्न मिटवते. तुमच्या भागाचा विकास कशा पद्धतीने आणि समस्या काय? आमच्या भागाची समस्या अशी आहे की आता 8-10 दिवस झालं पाणी येत नाही. आणि दुसरी गोष्ट मागच्या टर्म मध्ये जे बाबा उमेदवार होते त्यांनी काहीही कामं केलेली नाहीत. इव्हन यो रस्ता जर म्हणला हा फक्त एक रस्ता झालेला आहे आणि या रस्त्याला पांढरपट्ट फक्त मारल्यात, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आमच्या गल्लीमध्ये आमच्या एरियामध्ये आता 2-4 गल्लीमध्ये मला 20 वर्षापूर्वी रस्ता झालेला आहे. म्हणजे 3 नगरसेवक ज्यावेळी होते ती 3 नगरसेवक ज्यावेळी होते त्यावेळी रस्ता गट्टे झाला. आज अखेरपर्यंत आमच्या गल्लीचा रस्ता झालेला नाही आहे. लोकप्रतिनिधी पाहिजे, मग निवडून येणारा नगरसेवक कसा असा असं वाटतंय? आम्ही म्हणतोय तो येणारा उमेदवार हा नौका पाहिजे. जुना उमेदवार जर झाला तर ती काय बऱ्यापैकी जुन्या उमेदवारांनी याच्या आधी काय कामं केलेलीच नाहीत, आहे अशीच आहेत. फक्त निवडून यायच्या आधी यायचं सांगायचं की बाबा आम्ही तुमची कामं करतो, आमच्याकडे लक्ष द्या. आणि ज्याही मतदान होईल त्या मतदान झाल्यानंतर तुम्हाला तो एकटाही उमेदवार कोणी तोंड दाखवत नाही किंवा कामं नाही. कोण असा नौका मग इथं? नौका उमेदवार म्हणजे नवीन चेहरे जे आहेत म्हणजे ह्या पक्षाला आणि त्या पक्षाला जे कोण असेल ते नौका उमेदवार. नौका उमेदवारला जर संधी दिली तर बाबा कसं आहे पहिल्यांदा आलोय म्हणून तो कामं तर करेल अशी आमची इच्छा आहे. काम करायला तर सत्ता पण पाहिजे, सत्तेशिवाय कामं होत नाहीत. काय वाटतं कुठल्या पक्षाची सत्ता या महापालिकेवर पहिल्यांदा येईल असं वाटतं? सत्ता आता तसं काय सांगता येणार नाही, ह्यांची किंवा त्यांची असं सांगता येणार नाही. तर मी काय म्हणतोय आमची तर इच्छा आहे बाबा नौक्या उमेदवाराला एकदा संधी द्यायचं. नौका उमेदवारानंतर ह्या एरियात कसं आहे गटारीची बाबा अवस्था बेकार आहे, कचरा उठावणे काही नाही. आता इथं बाहेर गेला तर तुम्हाला ह्या कोपऱ्यात ही मोतार आहे बघा, अक्षरशः इथं आता ग्राउंडवर आहे एवढी लोक फिरतात ना. तुम्हाला तिथं कधी कचरा उचललेला आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे असं म्हणणं आहे. हा मी म्हणते काय आमच्या भागातल्या समस्या सत्तेवर कोणी बसू दे शेवटी आमचं काम आम्हाला करायला लागणार आहे. कारण मी काय म्हणतोय आमच्या ज्या गरजा आहेत बाबा स्वच्छता असू दे किंवा लाईट पाणी ह्या तर व्यवस्थित व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे.